हाय, हाव आर यू? कशा आहेत? आशा करतो की मजेत असताना. आज मी 7 किलोमीटर रनिंग केली 35 मिनटामध्ये. आणि रनिंगचे खूप फायदे असतात. झाले 2-3 दिवसापासून माझी रनिंग थोडी स्किप झाली होती, कारण थोडा आळस आला होता. पण आळस करून चालणार नाही. तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं असेल तर माझं मी जवळजवळ 16 किलो वजन कमी केलं आहे. आणि तुम्हाला कुठलंही न्यूट्रिशनची गरज पडणार नाही. आपलं देशी घरचं जेवण करून तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. तुम्हाला पाहू शकता मी कुठलंही सप्लिमेंट वगैरे घेतलं नाही, ना कुठल्याही टाईपचं काही मेडिसिन वगैरे काही नाही. पण रनिंग केल्यावर तुम्ही आरामशीर तुमचं वजन कमी करू शकता. तर एवढं अवघड काही नाही आहे. तुम्हाला साधारणतः 8 दिवस लागतील. आणि 8 दिवसानंतर तुम्ही आपोआप तुम्हाला करमणार पण नाही की तुम्ही रनिंग का सोडायची. तर तुम्हाला एक आदत बनवून देईल. आणि आदत बनल्यावर तुम्ही आपोआप रनिंग करताल. माझं टी-शर्ट बघा पूर्णपणे वल्ल झालेलं आहे. 7 किलोमीटर 2 दिवस मी गॅप घेतला होता रनिंगसाठी. आणि थोडं डोकं पण तर जड झाल्यावर झालं माझं. त्यामुळे मी रनिंगला आज गेलो. मला पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस थोडा झालेला होता, त्यामुळे थंड वातावरण झालेलं आहे. छान वाटलं, खूप मस्त वाटलं. हे तुम्ही पाहू शकता. हा पार्क आहे, खूप मोठा पार्क आहे. आणि पाऊस झाल्यामुळे पूर्ण असं हिरवळ निर्माण झालेली आहे. आणि खूप छान वाटतं असं पक्ष्याचा किलबिलाट. आणि हे पाहिल्यावर खूप आनंद होतो. असं मस्त वाटतं, फ्रेश वाटतं. कारण दिल्लीमध्ये ही गरमी पण खूप असते. आणि इथली जी गरमी असते ना, ह्युमसच्या असते. त्यामुळं चिपचिप्या स्वरूपाचा घाम येतो. आणि एक बिलकुल शांतता आहे वातावरणामध्ये. एक झाडाचं पानसुद्धा हलत नाही का. त्यामुळं मला असं वाटतं किती छान मोसम आहे. रनिंग तुम्ही पण करायला पाहिजे, कारण रनिंग केल्यावर खूप छान वाटतं मित्रांनो. आणि काही जीवनामध्ये काही अडचणी असतात प्रत्येकाला. तर रनिंग केल्यावर तुम्हाला थोडंसं डिप्रेशन पण तुमचं कमी होऊन जाईल. आणि मानसिक शांतता ज्याला म्हणतो ना आपण. तुम्ही बोर झाला असाल, तुम्हाला थकावा निर्माण झाला असेल, तुम्हाला आळस आला असेल ना, तुम्ही जरूर रनिंगला जा. तुम्ही रनिंग केल्यावर तुम्हाला कळेल की यार, रनिंग केल्यावर आहे ना आळस निघून जातो, मानसिक शांतता येते. आणि तुम्ही डिस्टर्बन्स तुमच्यामध्ये राहणार नाही, काय नाही. कोणी काही सांगू का, मी याने जेवणाचं तुम्ही कंट्रोल केलं तर वजन कमी होतं. हा जरूर आहे. पण खाण्याचं थोडं प्रमाण ठेवलं ना तर होतं. तेलकट जास्त नाही खायचं, तळलेलं जे पदार्थ नाही खायचे. दुपारी मी सकाळी नाश्ता करतो फुल, दुपारी फ्रूट खातो आणि संध्याकाळी जेवण करतो बस. आणि पाणी पित असतो. बाकी एवढं काही नाही असं स्पेशल, तर काही आहेच नाही असं. त्यामुळं असं घाबरून जाऊ नका. जास्त वजन वाढलं आहे ना, 90 किलो 95 किलो किंवा 110पर्यंत असेल, तुम्ही थोडी रनिंग केली ना, तुमचं वजन पण आपोआप कमी होईल. आणि इथं मच्छर पण खूप आहे. पावसामुळे ना मच्छर खूपचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आणि हे असं साचलेलं पाण्यामुळे ना डेंग्यू वगैरे जसे साथीचे रोग वगैरे होते. त्यामुळं ज्यांनी रनिंग सुरू केली नसेल ना, त्यांनी जरूर रनिंग सुरू करा. आणि जर तुम्ही तुमचं वजन जास्त आहे, तुम्ही पळू शकत नाही, तर तुम्ही मला वाटतं वॉकिंग सुरू करा. कारण वजन जास्त असल्यामुळे तुमचे गुडघे वगैरे दुखतील, ते साहजिकच आहे. तर तुम्ही थोडंसं कंट्रोलमध्ये आल्यावर मग तुम्ही रनिंग सुरू करा. बिलकुल स्लोली पळा तुम्ही, काय फरक नाही पडत. पण सातत्य ठेवा. 2-3 महिन्यामध्ये तुम्ही ना आपोआप कमी होताल. तुम्ही जशी रनिंग सुरू करताल ना, तर त्यावेळेस आपोआप तुमच्या शरीरामध्ये एक एनर्जी तयार होईल. आणि घाम पण खूप निघेल असा. आणि मस्त वाटतं रनिंग केल्यावर. एकंदरीत आहार मजबूत संतुलित ठेवा. तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याच्यानंतर गोड पदार्थ, आता तशी साखरेचा पण भाव खूप वाढलेला आहे. त्यामुळं साखर नाही खाऊच नका. मी तर मला एक सवय आहे चहा पिण्याची. तर चहा तुम्ही बंद केला ना, तुमचं वजन माझ्यापेक्षा लवकर कमी होईल. कारण खूप कॅलरी असतात चहामध्ये. मला ते चहा सूटच नाही राहिला का नाही. मी रनिंग तर सुरू केली, पण प्रमाण कमी केलं मी. 2 वेळेस, सकाळी एकदा आणि संध्याकाळी. पण ते सकाळी प्यायचं असेल ना, ब्रेकफास्टच्या पहिले कधी चहा नाही प्यायचा.
तुम्हाला चहा प्यायचा, नाश्ता करून चहा प्या, तुम्हाला काय एवढं हेवी वाटणार नाही. आणि पण तुम्ही जर आधी चहा पिला ना तर तुम्हाला ॲसिडिटी होईल. मला पण ते तसं होतं. त्यामुळं मला असं वाटतं की चहा स्किपच केलेला बेटर राहील. आणि आज ईद आहे, माकडे पण खूप असतात. आज पावसामुळं एक पण माकडं दिसत नाही. चालेल, ठीक आहे, बाय. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि रनिंग सुरू करणं असेल तर सुरू करा. व्हिडिओ आवडला तर फॉलो आणि सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. पण चांगल्या कमेंट करा, कारण आपल्या भारतामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. आणि त्याच्यावर एक गोष्ट आहे भारतीय लोकांवरती, ती पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेल. थँक्यू. तोपर्यंत बाय. उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.